चला नमस्कार मित्रांनो, आपल्या इथं बघा इंदापूरवरून टाकलेले आहेत ह्या मशीन बघा सल खाल्ला लोखंड ती काढण्यासाठी. आणि जरी तुमच्या चित्राबाईने कोणच्या सल खाल्ला असला लोखंड खाल्लं असलं तरी तुम्हाला मोबाईल नंबर देतो, तेव्हा तुम्ही संपर्क साधा. ह्या बघा हे तर तोंडातनं मिशन सोडायचं चालू आहे, तुम्हाला दाखवतो संपूर्ण व्हिडिओ. चला मित्रांनो, आपण ह्या डॉक्टरचा मोबाईल नंबर पत्ता घेऊया. आणि जरी तुमच्या चित्राबाईने सल खाल्ला असला तर ह्या पत्त्यावरती आणि ह्या मोबाईल नंबरवरती तुम्ही संपर्क साधा. डॉक्टर तुमचा मोबाईल नंबर सांगावा आणि पत्ता सांगा. नंबर 98-512-856 इंदापूरमध्ये प्रॉपर राहायला आहे आपण. इंदापूरमध्ये का? हां चालतंय. मोबाईल नंबर दिल्याबद्दल धन्यवाद, तुमचा पत्ता दिल्याबद्दल धन्यवाद. तुमचं नाव? सूरज अनिल माने, माइन डॉक्टर. मान डॉक्टर चालतंय. सूरज अनिल माने, माने डॉक्टर. हे बघा ही तोंडामध्ये पाईप घालून चालू आहे त्याचे ट्रीटमेंट. यातून आत चुंबक सोडायचं आहे आपल्याला. तुमच्या चित्राबाने पत्रा खाऊ लोखंड खाऊ त्याच्यासाठी उपचार लगेच तातडीने होत आहे. तुम्ही रोज बांधताय त्या हिशोबाने बांधाय की ते 25 केशी काढल्या. 25 नाही जास्त. हा व्हिडिओ तुम्ही कुठेही क्लिक करू नका, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघून घ्या. ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं आहे. हे बाई पाईप ही करून आता यातून आत चुंबक सोडायचं चालू आहे. चुंबक हे बघा, चुंबक आहे. डॉक्टर इकडे बघून इकडा मी दाखवते. इंदापूरवरून डॉक्टर आले बघा, इंदापूर. हे बाई चुंबक आहे. आणि अनेक शेतकऱ्यांच्या समस्या अशा होतात की लोखंड खाल्ल्यानंतर ते उपचार होत नाही, असं शेतकऱ्यांच्या समस्या होतात. पण लोखंड पत्रा असला तर ते औषधी उपचार चालू आहे. हे बघा आता पाईपातून चुंबक सोडायला चालू आहे. तोंडामध्ये पाईप आणून लावली का? ओके आली. हे बाई मस्त हालतेल आहे, त्यामुळे जरा आपण तरी बघूया. आता ट्रीटमेंट चालू आहे. आमची घर काय थांबते आली जे बाहेरच धरायला लावायला पाहिजे त्या ही मस आता एकदम जाम झालेली आहे सल असल्यामुळे पोटात वैरण खात नाही. काय पाया पाहिजे कसलं कसं पाणी काय 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 पाणी पाणी ढकला पाकाना नवा. ती पाईप काढ वाटत डबल इकडं. हां पायाला बी ध्यान ठेवा. ओके ही मस हालते, त्यामुळे जरा पाईप जाण्यासाठी चुंबक जाण्यासाठी आत जरा त्रास होतो. पाणी आणले सुट्ट्या नाही ना वर करा. हा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. आता पाईपमधून पाणी सोडायला चालू आहे. हो मस ही असल्यामुळे जरा हलते. पाईप
ही आता दुसरी पाईप वावायची चालू आहे आता. पहिली पाईप काढली तेलची आणि आता फायबरची पाईप वावायची चालू आहे. ओके हे बघा हे पाईप ती वायर आजची बघा पकडा पाणी द्या तुम्ही असता तो पोटात गेलं पूर्ण आता. ती पाईप आता तोंडात घालायची चालू आहे. ओके त्याला हलवून होतं मी फक्त ती मस्त हालती त्यामध्ये राही होते चिंबूक जाण्यासाठी आत. हो का हा बोल की हा काय नाही तुझं ओके ही मस अशी पहिल्यांदाच जाम बांधून लागते चित्रा बरं का. अशी हाडल्यानंतर त्रास होतो. फुटलं पाय बांधलं हो हो शेबा ही पाईप लागली सुद्धा काढली आता बाजूला. आता नुसती वायरिंग चिंबक आत पोटामध्ये ते काय करत नाही त्याला आतमध्ये जाताना त्यामुळे आत पोटामध्ये चिंबक जात असताना त्याला त्रास होतो त्यामध्ये हलते. ही मस बघा आता 8 दिवस काय 8 दिवस वायरिंग काय नाही त्यामुळे बघा किती त्रास होते आणि मस पाक खराब झालेली आहे. ही आपण निष्काळजीपणामुळे असं त्रास होतो. सलकी पेंट खपरी पेंट कोणती जरी असली तर त्या पेंडीमध्ये सल असतात लोखंडाचा तुकडा ती काळजीपूर्वक पेंट चालावे किंवा वणीचं कटाचं तुकडं हे पडलं असलं का असा त्रास होतो. बा मस्त हालते. शेबा पूर्णपणे चिंबक आत सोडलेला आहे आता. हे बाई आणलंय दाव काय दलित कापड हां इथं बांधा जावे. बंडू इथं पाय 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 शे बघा म्हशी तोंडात आता चिंबूक सोडलेला आहे. आता मस्त आता फिरवायची थोडी वेळ चालवायची. चालवल्यानंतर आतलं जटर हाही हाडल्यानंतर चिंबूक हाडल्यानंतर लोकांना त्याला चिरकणार चिंबूकला आहे बघा. बंडू दाव दे सोडतो आणा फिरून. मस्त आता फिरवायला चालू घ्या केलेली बघा थोडी चालवायची आहे मस्त आता. शेबवाई मस्त पळवायचं चालू आहे जरा चालवायचं चालू आहे. ही जेवढी मस्त चालेल तेवढीच फायदे आहे का मस्त जेवढी चालेल तेवढी हे बघा चालवाय चालू आहे पळवायचं चालू आहे. त्या म्हशी परत लोखंड असल्यामुळे ती बघा चालू नाही सगळ्यात बघा ती आवडले चालते मस्त. आत पत्रा असल्यामुळे लोखंड असल्यामुळं ताप देते सर. मग चालवायची बघा चालू आहे. कसं आहे म्हशी मध चालवायचं काय म्हणतात का लोकांना जर एका साईडला कुठून कोपऱ्यात असलं तर ती मध चालल्यानंतर चिंबक पशी लोकांनी येऊन चिटकण्याची शक्यता असते चिंबक सोडल्या परत. ताणमा माशी पळू द्या माशी माशी पळाली पाहिजे मस्त. तेव्हा ते तोंडामध्ये पाय पाय मस 4-5 वेळ काय वजन खाली नसल्यामुळं हे जाम मस आहे. हे बघा आता मस फिरवून झालेली आहे. आता इथं झाडाला बांधून
आता ती चंबक बाहेर ओढून काढायचं आहे बघा. ते माऊलीला खेपा टाकतो म्हणलाय का? आता फिरून बांधायची. बरं बरं. हा जाऊ ठीक आहे ठीक आहे. जाऊ चाल आता चंबक बाहेर वाढायला चालला बा. हा 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 हा